नमस्कार, मी प्राध्यापक नितीन ढवळे सर्वप्रथम आपणा सर्वांचे आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण टाइप्स ऑफ कोरिलेशन पाहणार आहोत. टाइप्स ऑफ कोरिलेशन पाहताना सर्वात पहिला जो प्रकार आहे तो आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कोरिलेशन. मित्रांनो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय? पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे ज्यावेळेस एका चलामध्ये होणारी वाढ आणि दुसऱ्या चलामध्ये होणारी वाढ ही एकाच दिशेने असते. ज्यावेळेस दोन्ही चल एकाच डिरेक्शनमध्ये वाढतात किंवा एकाच डिरेक्शनमध्ये कमी होतात, घटतात, त्यावेळेस त्यास आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हाईट अँड वेट. या ठिकाणी हाईट जर वाढली तर वेट वाढलेले जर आपल्याला दिसत असेल तर त्यास आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे निगेटिव्ह कोरिलेशन. तर निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय? यामध्ये डिरेक्शनचा फरक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. पॉझिटिव्ह कोरिलेशनमध्ये दोन्हीही व्हेरिएबल एकाच डिरेक्शनमध्ये त्या ठिकाणी वाढतात. म्हणजे हाईट जर वाढत असेल तर वेटसुद्धा त्या ठिकाणी वाढलेले आपणास दिसून येते. म्हणून यास पॉझिटिव्ह कोरिलेशन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. या उलट पॉझिटिव्ह कोरिलेशनमध्ये एक व्हेरिएबल जर त्या ठिकाणी कमी होत असेल, एका चलामध्ये जर घट होत असेल तर दुसऱ्या चलामध्ये सुद्धा घट होते. या ठिकाणी जे डिरेक्शन आहे हे डिरेक्शन सेम आहे. आयदर इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर इट कॅन बी निगेटिव्ह. ओके, बोथ व्हेरिएबल कॅन इन्क्रीज पॉझिटिव्हली ऑर दे कॅन डिक्रीज निगेटिव्हली. निगेटिव्ह कोरिलेशनमध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की दोन व्हेरिएबलमध्ये आपल्याला इन्व्हर्स रिलेशनशिप असलेले दिसून येते. इन्व्हर्स रिलेशनशिप म्हणजे काय? एका व्हेरिएबलमध्ये जर वाढ होत असेल तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये घट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून त्यास आपण निगेटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे लिनियर अँड नॉन लिनियर कोरिलेशन. विद्यार्थी मित्रांनो, लिनियर आणि नॉन लिनियर कोरिलेशन म्हणजे काय? लिनियर कोरिलेशनमध्ये आपल्याला लक्षात येईल की एक्स आणि वाय व्हेरिएबल या दोन्ही व्हेरिएबलमध्ये होणाऱ्या वाढीचे प्रमाण जे आहे, वाढीचे किंवा घटीचे प्रमाण हे सिमिलर असते. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी जर तुम्ही पाहिले तर एक्स व्हेरिएबल हे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 आहे आणि वाय व्हेरिएबलचे ज्या व्हॅल्यूज आहेत, ऑब्झर्वेशन जे आहेत ते 3, 6, 9, 12, 15 आणि 18. तर या ठिकाणी एक्स आणि वाय व्हेरिएबलमध्ये होणारा जो काही चेंज आहे, ओके, तर तो सिमिलर आहे. द प्रपोर्शन ऑफ चेंज बिटवीन एक्स अँड वाय व्हेरिएबल इज सेम. दोन्हीही एकाच डिरेक्शनमध्ये एकाच प्रपोर्शनमध्ये वाढत आहेत. म्हणून यास आपण लिनियर कोरिलेशन असं त्या ठिकाणी म्हणतो. लिनियर कोरिलेशन मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. लिनियर कोरिलेशन हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. दोन्ही व्हेरिएबल त्या ठिकाणी एकाच डिरेक्शनमध्ये वाढू शकतात किंवा दोन्ही व्हेरिएबल एका डिरेक्शनमध्ये त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये घटसुद्धा होऊ शकते. म्हणून त्यास आपण लिनियर कोरिलेशन असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे नॉन लिनियर कोरिलेशन. आता यामध्ये प्रामुख्याने लिनियर कोरिलेशनमध्ये जर आपण पाहिलं, ज्यावेळेस आपण लिनियर कोरिलेशन जर आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण जर एक्स आणि वाय व्हेरिएबल जर ग्राफवरती प्लॉट केले तर तुम्हाला पॉझिटिव्ह कोरिलेशन असेल, दोन्ही व्हेरिएबलमध्ये जर पॉझिटिव्ह कोरिलेशन असेल तर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन कर्व मिळतो. ओके, आणि जर निगेटिव्ह कोरिलेशन असेल तर तुम्हाला डाऊनवर्ड स्लोपिंग स्ट्रेट लाईन मिळते. डाऊनवर्ड स्लोपिंग स्ट्रेट लाईन तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय होते. म्हणजे एक्स आणि वाय व्हेरिएबल्स हे एकाच रेषेवरती कोइन्साइड झालेले आपल्याला दिसतात. म्हणून त्यास आपण लिनियर कोरिलेशन म्हणतो. ओके, दुसरा जो प्रकार आहे नॉन लिनियर कोरिलेशन. ज्यावेळेस एका चलामध्ये होणारा बदल दुसऱ्या चलामध्ये होणाऱ्या बदलापेक्षा भिन्न असतो, ज्यावेळेस दोन्हीही चले एका विशिष्ट प्रपोर्शनमध्ये जर चेंज होत नसतील, त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रपोर्शनमध्ये त्यांच्यामध्ये वाढ किंवा घट होत नसेल, एकामध्ये होणारी वाढ दुसऱ्या चलामध्ये होणाऱ्या वाढीपेक्षा कमी असेल तर त्यावेळेस आपण त्यास नॉन लिनियर कोरिलेशन किंवा त्यास कर्व्हिलिनियर कोरिलेशन असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी प्रामुख्याने दोन्ही व्हेरिएबल जर आपण ग्राफवरती प्लॉट केले तर तुम्हाला जो मिळणारा कर्व असतो हा स्ट्रेट लाईन असत नाही. म्हणून त्यास आपण कर्व्हिलिनियर असं म्हणतो. ओके, तिसरा जो प्रकार आहे सिंपल अँड मल्टिपल कोरिलेशन. मित्रांनो, सिंपल आणि मल्टिपल कोरिलेशन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण दोन चलांमधील सहसंबंध स्टॅटिस्टिकली मेजर करतो त्यावेळेस त्यास आपण सिंपल कोरिलेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, डिमांड अँड प्राईस.
या उलट मल्टिपल कोरिलेशन म्हणजे काय, तर मल्टिपल कोरिलेशन म्हणजे कोरिलेशनमध्ये आपण दोनपेक्षा जास्त चलांचा अभ्यास करतो. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर डिमांड आणि प्राईस हे दोन चल सिंपल कोरिलेशनमध्ये यांच्यामधील सहसंबंध आपण मेजर करतो. परंतु डिमांडवरती प्राईस बरोबर सप्लाय फॅक्टरसुद्धा इम्पॅक्ट करत असतो. म्हणून मल्टिपल कोरिलेशनमध्ये दोनच घटकांमधील सहसंबंध स्टॅटिस्टिकली मेजर करण्याऐवजी आपण डिमांडवरती परिणाम करणाऱ्या प्राईस आणि सप्लाय या तिन्ही फॅक्टरमधील सहसंबंध मेजर करतो, इंटरडिपेंडन्स मेजर करतो. म्हणून त्यास आपण मल्टिपल कोरिलेशन असं म्हणतो. चौथा जो प्रकार आहे पार्शियल अँड टोटल कोरिलेशन. पार्शियल कोरिलेशन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल्स एकमेकांवरती इंटरडिपेंडंट असतील, एकमेकांशी इंटर रिलेटेड असतील, परंतु आपण जर फक्त दोनच व्हेरिएबल्समधील सहसंबंध स्टॅटिस्टिकली मेजर केला असेल तर त्यास आपण पार्शियल कोरिलेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल रेनफॉल अँड क्रॉप प्रोडक्टिव्हिटी. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर क्रॉप प्रोडक्टिव्हिटी ही रेनफॉल बरोबरच इतर घटकांवरती सुद्धा डिपेंड असलेले आपल्याला दिसून येते. क्रॉप प्रोडक्टिव्हिटीसाठी रेनफॉलही रिस्पॉन्सिबल असतो. त्याचबरोबर सॉईल प्रोडक्टिव्हिटीसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची असते. द यूज ऑफ फर्टिलायझरसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणून या सर्व घटकांचा एकंदरीत क्रॉप प्रोडक्टिव्हिटीवरती परिणाम होतो. परंतु आपण क्रॉप प्रोडक्टिव्हिटी आणि रेनफॉल यांच्यामधीलच जर सहसंबंध स्टॅटिस्टिकली मेजर केला असेल तर त्यास आपण पार्शियल कोरिलेशन असं म्हणतो. या उलट टोटल कोरिलेशन म्हणजे ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त घटकांचा स्टॅटिस्टिकल इंटरडिपेंडन्स मेजर करतो त्यावेळेस त्याचं आपण टोटल कोरिलेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल क्रॉप प्रोडक्टिव्हिटीवरती रेनफॉल, सॉईल क्वालिटी, सॉईल प्रोडक्टिव्हिटी, त्याचबरोबर द यूज ऑफ फर्टिलायझर्स या सगळ्या व्हेरिएबल्सचा सहसंबंध जर आपण त्या ठिकाणी स्टॅटिस्टिकल मेजर करत असू, क्रॉप प्रोडक्टिव्हिटीवरती या इतर घटकाचा होणारा जर आपण इंटरडिपेंडन्स जो आहे किंवा इतर घटकांचा होणारा परिणाम स्टॅटिस्टिकली मेजर करत असू त्यावेळेस त्याचं आपण टोटल कोरिलेशन असं म्हणतो.